वेलकम टू राठोड एमपीएससी अकॅडमी नांदेड. मी माधव चिंतमोड 2022 राज्यसेवेमधून उपशिक्षणाधिकारी या पदावर आहे. आज आपण कंबाईन 2024 मधील आपण राज्यघटना हा टॉपिक पाहणार आहोत. यामधील आपण एकंदरीत पीवायक्यूचा अप्रोच काय असला पाहिजे. आपण ह्या माध्यमातून राज्यघटनेचे एक सिरीज लॉन्च करत आहोत. आता आपण 2024 पासून मागे आपण जात आहोत. तर आज आपण कंबाईन 2024 2 फेब्रुवारी 2025 या दिवशी झाली होती. तर त्या पेपरमधील आपण राज्यघटनेचे 15 प्रश्नांचं एकंदरीत पीवायक्यूचं विश्लेषण करत आहोत. आणि या विश्लेषणाच्या माध्यमातून आपण नक्की पाहणार आहोत, की एखादा प्रश्न आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे होता आणि अभ्यास करते वेळेस त्या अभ्यासाची डेप्थ काय असली पाहिजे. त्यानंतर एकंदरीत लॉजिक काय असलं पाहिजे. या सर्व गोष्टी आज आपण ह्या पीवायक्यूच्या माध्यमातून या राज्यघटनेच्या ह्या ज्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपण पाहूया. तर सर्वात महत्त्वाचं पीवायक्यू अनालिसिस का महत्त्वाचं असते? कारण कधी एक लक्षात घ्या, आयोगाला समजून घेण्याचा सर्वात महत्त्वाचा जर कोणता टॉपिक निकष असेल, तर आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि अ, आयोगाचा सिलेबस. त्यामधून आपल्याला नक्की आयोगाला काय अपेक्षित आहे एखाद्या कॅन्डिडेट कडून ते आपल्याला समजते. तर पीवायक्यू आपल्याला काय करतात? सगळ्यात महत्त्वाचं गाईडन्स करणारे क्वेश्चन पेपर असतात. त्यानंतर काय असतात? कोणत्या टॉपिकवर आयोग किती प्रश्न विचारतात. आता आपण आज राज्यघटना हा टॉपिक पाहतोय. राज्यघटनेमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, की कोणत्या टॉपिकवर आयोग नेहमी प्रश्न विचारताना दिसते. तर ते आय-एम-पी टॉपिक्स आपल्याला पीवायक्यूच्या माध्यमातून कळतात. त्यानंतर आयोगाची एकंदरीत क्वेश्चनची लेव्हल काय आहे? क्वेश्चनचा पॅटर्न काय आहे? हे सुद्धा त्यामधून आपल्या लक्षात येतो. त्यानंतर काय? आपल्याला एक्झॅक्ट जो डायरेक्शन दाखवण्याचं जे काम आहे, ते आपल्याला पीवायक्यूच्या माध्यमातून समजते. तर आपण जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना हात घालू डायरेक्ट. तर प्रश्न पहिला आहे आपल्याकडे. अ, या ठिकाणी मला थोडं ब्लर होतं. मी क्वेश्चन पेपरचा सहारा घेतो. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे, असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर मित्र अगोदर आपण सर्वप्रथम एक लक्षात घ्या, की भारतीय राज्यघटनेचा अभ्यास ज्यावेळेस करता, त्यावेळेस आपल्याला सूच्यांचा अभ्यास त्या ठिकाणी आहे. एकंदरीत आपल्या राज्यघटनेचा जो कोर भाग आहे, एकंदरीत 395 आर्टिकल मूळचे आणि त्यानंतर एकंदरीत 12 अनुसूच्या आहेत. तर त्या अनुसूचीमध्ये आपल्याला एक अनुसूची विचारले, की त्या राज्यसभेच्या एकंदरीत जागा वाटपाबद्दल कोणत्या अनुसूचीमध्ये त्या ठिकाणी उल्लेख आहे, असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. एकंदरीत तुम्हाला माहित असेल, आपण राज्यघटनेचा अभ्यास करते वेळेस एकंदरीत 12 शेड्यूल आहेत. त्याला आपण अनुसूची असं म्हणतो. 12 अनुसूची आहेत. तर त्या 12 अनुसूच्यामध्ये एकंदरीत आपल्याला 12 अनुसूचीमध्ये काय अंतर्भूत आहे, ते आपण पाहिलं पाहिजे. तुम्ही जर आयोगाच्या एकंदरीत पीवायक्यूचा अभ्यास केला असता तुम्हाला लक्षात येईल, की आयोगाचा अनुसूचीवर प्रश्न विचारण्याचा कल हा खूप जास्त आहे. नेहमी वारंवार अनुसूचीवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला एकंदरीत 12 अनुसूची आपल्याला पाठच असले पाहिजेत. कारण यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. तर त्या ठिकाणी असं म्हणते, की राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? तर तुम्हाला माहिती आहे पहिली अनुसूची आपली काय? एकंदरीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा विस्तार आणि त्यांची नावे याबद्दलचं पहिल्या अनुसूचीमध्ये आहे. दुसरी अनुसूची आपली आहे एकंदरीत वेतन भत्ते संबंधात आहे. वेगवेगळ्या जे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहेत आपल्या त्या संदर्भात. तिसरी अनुसूची आपल्या शपथा वगैरे आहेत. कॉन्स्टिट्यूशन जे पद आहेत त्याबद्दलच्या. आणि चौथी अनुसूची आपली आहे राज्यसभेतील जागा वेगवेगळ्या राज्यांना. तुम्हाला जर एक लक्षात असेल तर राज्यसभा हे काउन्सिल ऑफ स्टेट म्हणल्या जाते. म्हणजे ते राज्यांचं सभागृह आहे आणि त्यामुळं त्या राज्यांना आपण त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देत असतो. मग ते प्रतिनिधित्व ची तरतूद आपण चौथ्या अनुसूचीमध्ये केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आता या ठिकाणी काय पहिली अनुसूची नाहीये, दुसरी नाहीये, तिसरी नाहीये. म्हणजे काय कोणती चौथी अनुसूची या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं एक्झॅक्ट आन्सर काय चौथी अनुसूची. आता आपल्याला या ठिकाणी चौथ्या अनुसूचीवर हाच प्रश्न पुढच्या वेळेस आपल्याला 5व्या 6व्या अनुसूचीवर विचारले जातील. 7व्या 8व्या म्हणजे आपल्याला एकंदरीत 12 अनुसूच्या हे लक्षातच असले पाहिजे. कारण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा हा अनुसूच्या आयोगाचा एकदम फेवरेट टॉपिक आहे. यावर नेहमी प्रश्न. कारण रिसेंटली 126वी घटना दुरुस्ती विधेयक या ठिकाणी आलेलं होतं. अनुसूचीवर सध्या न्यूजमध्ये सुद्धा अनुसूची हा एकंदरीत जे शेड्यूल हा विषय आहे. 5वी आणि 6वी अनुसूची हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण हे ट्रायबल आणि शेड्यूल जे एरियाज आहेत त्याबद्दलची अनुसूची आहे. आणि या संबंधीचं सध्या विधेयक सुद्धा चर्चेत होतं मागं. 126वी घटना दुरुस्ती विधेयक त्या ठिकाणी चर्चेत होतं. त्यामुळे हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये 5वी आणि 6वी अनुसूची एकंदरीत 6व्या अनुसूचीमधील अंतर्भूत असणारे राज्य, 5व्या अनुसूचीमध्ये अंतर्भूत असणारे राज्य
हे आपण व्यवस्थित केलं पाहिजे. त्यामुळे 12 अनुसूच्या नेहमी आपण रिवाईज करते वेळेस आयोगाचा हा फेव्हरेट टॉपिक आहे. त्यामुळं व्यवस्थित अनुसूच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. तर या संबंधित प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 चौथी अनुसूची ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झालाय? आता हे बघा काय म्हणले ग्रामसभा. याच ठिकाणी परत इंग्रजीमध्ये सुद्धा कधी-कधी कारण ग्रामसभा की ग्रामपंचायत कधी-कधी मराठीत कन्फ्यूज. एक लक्षात घ्या मित्रहो, इंग्रजीमध्ये कधी-कधी रेफर करायचा क्वेश्चन कारण मूळतः ते ज्यावेळेस क्वेश्चन काढतात ते इंग्रजीमध्ये काढतात त्यावेळेस आपण जस्ट पाहून घ्यायचं की काय त्यामध्ये त्यांना म्हणायचंय. आता या ठिकाणी सुद्धा ग्रामसभा आहे. म्हणजे त्याने म्हणतात की कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस ग्रामसभेला कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये मिळालेला आहे? तर सर्वप्रथम आपल्याला माहितीच आहे 73 आणि 73 व 74वी घटना दुरुस्ती ही कशा संबंधीची आहे? स्थानिक स्वराज्य संस्थे संबंधीची ही घटना दुरुस्ती आहे आणि आयोगाचा हा फेव्हरेट टॉपिक असतो. 73वी आणि 74वी राज्यघटनेची मधील ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत, ह्या दुरुस्तीवर आयोग वारंवार प्रश्न आपल्याला विचारताना दिसते. त्यामुळे हे पहा आता मित्र, हा प्रश्न किती वेळा विचारलेला आहे म्हणजे ह्या संबंधीचा 73व्या 74व्या घटना दुरुस्तीवर आयोगानं खूप प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामुळे ह्याहूनच आपल्या लक्षात येते की पीवायक्यूचं महत्व नक्की काय आहे. तर या ठिकाणी काय म्हणते ग्रामसभा आता 73वी घटना दुरुस्ती कशा संबंधी झाली? ग्रामीण पंचायत राज काय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामसभा कुठे येते तुमची ग्रामीण लेवलला म्हणजे ही 73वी घटना दुरुस्ती आणि जे शहरी जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत उदाहरणार्थ तुमच्या महापालिका असतील नगर परिषदा नगर पंचायती ह्या सर्व ह्या कुठे येतात 74वी घटना दुरुस्ती. मग आपल्याला जर त्यांनी विचारलं असतं जर शहरी विचारलं तर 74वी आणि ग्रामीण विचारलं तर 73 या ठिकाणी काय म्हणलं त्यांनी ग्रामसभा. तर कोणती घटना दुरुस्ती आहे ती 73वी घटना दुरुस्ती. तर या ठिकाणी संबंधित प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय? पर्याय क्रमांक 3 73वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहेत? आता एक लक्षात घ्या मित्र, कोणताही क्वेश्चन आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करत असतो, त्या ठिकाणी क्वेश्चन नक्की काय विचारले ते अगोदर टिक करून घेणं आवश्यक आहे किंवा गोल करून. मी ज्यावेळेस सॉल्व्ह करतो त्यावेळेस गोल करून घेतो. कारण आपल्याला बरोबर आहेत की बरोबर नाहीत हे पाहणं खूप आवश्यक आहे. अदरवाईज आपण या ठिकाणी चुकू शकतो. विशेषतः विधानात्मक ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात, त्यावेळेस बरोबर आहे की बरोबर नाही काय विचारलंय ते पाहणं महत्त्वाचं. आता या ठिकाणी बरोबर आहे मध्ये मला करेक्ट स्टेटमेंट या ठिकाणी फाइंड आउट करायचे आणि भारतीय संसदेबाबत त्या ठिकाणी विचारलंय जशी राज्याचं विधिमंडळ जसे भारत देशामध्ये एकंदरीत सध्या किती 543 खासदार आहेत 543 खासदार ज्या ठिकाणी जाऊन बसतात आणि ते लोकसभेमध्ये जाऊन बसतात आणि तशीच बाजूचं एक दुसरं सभागृह असते राज्यसभा ह्या दोन्हीला एकंदरीत भारतीय संसद म्हणल्या जाते तर त्या संसदेवर त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि संसद काय करते तर एकंदरीत भारतासाठी जे देशासाठी कायदे बनवण्याचं जे काम आहे ते संसदेचं आहे तर त्या संसदेवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर काय म्हणले स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद मला थोडं दिसत नाही मी याचा सहारा घेतो तर काय म्हणले बघा स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती काय होती एक सदनी तर हे 100% विधान बरोबर आहे मित्र तर काय झालं होतं सुरुवातीला आपण ज्यावेळेस भारत देश स्वातंत्र्य झाला होता 1947 ला त्यावेळेस भारताच्या राज्यघटना निर्मितीसाठी एका कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची स्थापना झाली होती म्हणजे संविधान मंडळाची स्थापना झाली होती संविधान परिषद जी होती कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली तर त्या संविधान परिषदेची जी स्थापना झाली घटना समितीची स्थापना झाली घटना परिषद सॉरी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली तर त्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीनं राज्यघटना निर्मितीचं काम हाती घेतलेलं होतं आणि ते राज्यघटना निर्मिती करत असताना सुद्धा कारण राज्यघटना निर्मिती काम हे 1-2 दिवसाचं नसून हे जास्त कालावधी लागणार होता म्हणजे तुम्हाला माहित असेल की राज्यघटना निर्मितीला ऑलमोस्ट 3 वर्षाचा कालावधी लागलेला होता मग या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी राज्यसभा अस्तित्वात नव्हती तुम्हाला माहित आहे राज्यसभेसाठी निवडणुका राज्यांच्या अगोदर कारण तो इतका धामधुमीचा काळ होता स्वातंत्र्याचा की त्या ठिकाणी फक्त कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली स्थापन करून कॉन्स्टिट्यूशन बनवणे हेच मुळात काम होतं आणि त्यामुळे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली सोबत आणि तो कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी आपल्या एकंदरीत संविधान निर्मितीसाठी खूप मोठा कालावधी लागलेला होता परंतु त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला देशासाठी कायदे सुद्धा बनवणं आवश्यक होतं कारण पूर्वी कायदे कुठे बनायचे आपल्या परिषदेमध्ये पण त्या ठिकाणी आता ब्रिटिश शासनही संपलेलं होतं आणि आपण पूर्णतः देश स्वतंत्र झाल्यामुळं संविधान निर्माण होईल तो लागू होईपर्यंत मधल्या काळासाठी कायदे बनवण्याची जबाबदारी ही कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने स्वीकारलेली होती आणि त्यामुळं ते तात्पुरती कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली होती त्यावेळेस भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52 मध्ये 1951-52
या कालखंडामध्ये देशामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यानंतर देशामध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात आली आणि त्यानंतर मग ते रेग्युलर त्या ठिकाणी मग परमनंट त्या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा असं राज्यसभा ही परत अस्तित्वात आली आणि त्यांनी कायदा निर्मितीचं काम हाती घेतलं होतं. परंतु 1947 ते 1951-52 ह्या कालखंडापर्यंत तात्पुरती संसद म्हणून ती कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच काम बघत होती. त्यामुळे हे 100% बरोबर आणि ती एकसदनी होती कारण राज्यसभा अस्तित्वात आलेली नव्हती, राज्यांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. त्यामुळं हे पहिलं विधान 100% बरोबर आहे. दुसरं विधान पहा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. आणि आपण ही जी राज्यसभा घेतली, आज सुद्धा पाहतो आपण राज्यसभा एकदाच राज्यसभा ही कधीच डिझॉल्व्ह न होणारं सभागृह आहे. कधीच ते हे होत डिझॉल्व्ह होत नाही. त्यामुळं राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी हा 6 वर्षाचा असतो. सदस्यांचा कालावधी 6 वर्ष असतो. राज्यसभेचा कालावधीच नसतो. कारण राज्यसभा ही कायम सभागृह आहे. कधीच बरखास्त होत नसते. पण त्यांनी विचारला असाच प्रश्न विचारला, की तुम्हाला राज्यसभा हे 6 वर्षासाठी आहे, तर हे 100% चुकीचं आहे. पण राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी 6 वर्ष असतो, तर हे विधान बरोबर आहे. तर ते लक्षात घेतलं पाहिजे आपण काय शब्दात त्या ठिकाणी क्वालिटीमध्ये आपल्याला फिरवल्या जाते. तर त्या ठिकाणी व्यवस्थित रीडिंग शब्दाने शब्द आपण रीड केलं पाहिजे. तर काय असते 6 वर्षासाठी कालावधी असतो आणि एकाच वेळेस राज्यसभेतील सदस्यांच्या निवडणुका न होता प्रत्येक 2 वर्षानंतर त्यातील 1/3 सदस्य रिटायर होतात आणि 1/3 सदस्य रिटायर होऊन नवीन सदस्य त्या ठिकाणी भरले जातात. म्हणजे प्रत्येक 2-2 वर्षानंतर त्या ठिकाणी 1/3 सदस्यांची निवड होते. आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर लोकसभेचा कालावधी हा 5 वर्ष असतो. मग लोकसभेमध्ये असं असते, राज्यसभेमध्ये आता एखाद्या सदस्याचा जर कालावधी 6 वर्षाचा असेल आणि एखादा सदस्य समजा 4थ्या वर्षी त्या एखाद्या सदस्याचं निधन झाले असेल, तर उर्वरित जो सदस्य निवड होईल, त्याचा कालावधी हा 6 वर्ष नसतो. तर ज्या सदस्याच्या जागी तो नेमणूक झाली, तो तेवढ्याच कालावधीसाठी तो सदस्य त्या ठिकाणी येतो. हे या ठिकाणी विशेषत्वानं लक्षात घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी काय म्हणते स्टेटमेंट राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे. तर हे सुद्धा बरोबर. पण भारतामध्ये आणि अमेरिकन सिनेट जे अमेरिकेमध्ये 2 सभागृह असतात. जसं आपल्याकडे लोकसभा, राज्यसभा. अमेरिकेमध्ये 2 हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट असं त्या ठिकाणी म्हणलं जाते आणि त्या दोन्हीला एकत्र आपण जसं संसद म्हणतो, तसं अमेरिकेच्या संसदेला काँग्रेस म्हणतात. तर त्या काँग्रेसचं जे दुसरं सभागृह असतं सिनेट. तर अमेरिकेमध्ये एकूण 50 त्या ठिकाणी राज्य आहेत. 50 राज्यांना त्या ठिकाणी समान प्रतिनिधित्व दिलेलं आहे. 2 सदस्य याप्रमाणे एकूण 100 त्या ठिकाणी सिनेटचे सदस्य राहतात अमेरिकेमध्ये. पण भारतामध्ये लोकसंख्येनुसार राज्यसभेमध्ये प्रतिनिधी आहेत. जर उदाहरणार्थ तुम्ही उत्तर प्रदेशला पाहिलं तर 31 राज्यसभेचे खासदार आहेत. महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण 19 राज्यसभेचे खासदार आहेत. म्हणजे लोकसभे नाही लोकसंख्येप्रमाणे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे. परंतु अमेरिकेमध्ये सिनेटमध्ये 50 राज्यांना 2 म्हणजे राज्य कितीही छोटं असू दे. उदाहरणार्थ न्यू जर्सी सारखं राज्य आहे आणि तेच तुमचं अ, कॅ अ, वॉशिंग्टन सारखं जे राज्य आहे, त्या राज्यांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कितीही इरिस्पेक्टिव्ह ऑफ लोकसंख्या त्या ठिकाणी 2 सदस्य त्या राज्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये लोकसंख्येनुसार आहे तिथे. पण आपल्या इथे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहामध्ये लोकसंख्येचाच आधार आहे. मग त्या ठिकाणी सुद्धा निवडणुका ह्या 1/3 ह्याच प्रमाणातच त्या ठिकाणी रिटायर होतात. म्हणजे सिनेट सुद्धा त्यांचं कायम सभागृह आहे आणि त्याच धर्तीवर भारतानं सुद्धा राज्यसभेला कायम सभागृह म्हणून या ठिकाणी आपण घेतलेलो आहोत. तर हे पार्श्वभूमी सांगायचं म्हणजे रिझन कारण आपण ज्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनत होती, तर राज्यसभेची एकंदरीत रचना कशा पद्धतीची असली पाहिजे, नेमणुकीची पद्धत कशी असली पाहिजे, त्यावेळेस विचार होत असताना त्या ठिकाणी त्यांनी अमेरिकन मॉडेल जो सिनेटचा आहे, त्या सभागृहाला डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी आपल्या राज्यसभेची त्यांनी आखणी केलेली आहे. मग ह्या ठिकाणी सुद्धा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणेच त्या ठिकाणी आणि अमेरिकेच्या सिनेटचा सुद्धा जो प्रमुख असतो, उदाहरणामध्ये आता आपले उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे एक्स ऑफिशिओ चेअरमन असतात. तर तसेच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा सुद्धा सिनेटचा त्या ठिकाणी हाऊसचा तो सभागृह अध्यक्ष असतो. तशी व्यवस्था आपण सुद्धा या ठिकाणी स्वीकारलेली आहे. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर या दिलेल्या प्रश्नाचं आपल्याला बरोबर फाइंड आउट करायला सांगितले तर या ठिकाणी दोन्ही हे विधानं बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. तर हे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही. तर त्या ठिकाणी काय म्हणतात अनुच्छेद 243, 44, 45 तर ह्या ठिकाणी राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिल्या. आता या ठिकाणी वन लाइनर क्वेश्चन आहे मित्रांनो. म्हणजे त्यांनी कोण्या कलमामध्ये आता तुम्ही जर पाहिलं 243 मध्ये वगैरे
कलम जे आहे त्यामध्ये ABCD असं मोठं सेक्शन आहे ते आणि त्यामध्येच आपण 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी ऍड केलेली आहे. आणि त्यामध्ये परत त्यामध्ये ऍडिशन करून आपण एक्स्ट्रा आर्टिकल त्या ठिकाणी टाकून त्याची मोठ्या प्रमाणात विस्तृत त्या ठिकाणी व्याख्या वगैरे आपण केलेली आहे. तर त्यामुळं आर्टिकल 243 वन लाईनर आहे मित्र. आताच पाहिलं आपण याच्या अगोदरचा क्वेश्चनच्या अगोदरचा जो क्वेश्चन होता तो 73वी 74वी म्हणजे पंचायत राज हा घटक मधील त्यातही 73वी 74वी घटना दुरुस्ती आणि त्या अनुषंगाने त्या संबंधीचे कलम या ठिकाणी आपल्याला किती अत्यावश्यक आहेत करणं ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. म्हणजे 31 पेपर मध्ये ह्या संबंधित आपल्याला 2 प्रश्न या ठिकाणी विचारले. नेक्स्ट क्वेश्चन घेऊत आपण. पुढचा. खालील विधाने लक्षात घ्या. आता लक्षात घेऊयात. आता हे पहा अशा ठिकाणी प्रश्न मुद्रा आयोग हे बघा का खाली विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? म्हणजे या ठिकाणी वर विचारलं का? म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी 2 विधान वाचतो आणि परत खाली येतो की बरोबर. पण खाली विचारलेच नसते. बरोबर विचारले का रॉंग विचारले. त्यामुळे हे डायात टाकायचा प्रश्न म्हणला जातं. काय? हळूच म्हणजे सिली मिस्टेक तुमच्या व्हावे हे आयोगाला अपेक्षित असते. त्यामुळे आपल्याला अगोदर जोपर्यंत बरोबर विचारले का रॉंग विचारले हे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण प्रश्न वाचायचाच नाही म्हणजे पुढच्या गोष्टी. तर अगोदर हे फाइंड आउट करायचं कोणते विधाने योग्य आहेत. तर हे फाइंड आउट झालं की त्यानंतरच मी स्टेटमेंट वाचायला घेणार. तर या ठिकाणी त्यांनी करेक्ट फाइंड आउट करायला सांगितले. तर मी आता एक-एक विधान रीड करणार. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद. आता एक लक्षात घ्या मी आत्ताच बघा परत अनुसूचीवरचा प्रश्न रिपीट झालेला आहे. 4थ्या अनुसूचीवर आता प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी परत 8व्या अनुसूचीवरचा हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे शेड्यूल 12 जे शेड्यूल आहेत ते शेड्यूल किती इम्पॉर्टंट आहेत या ऐकून लक्षात येईल. म्हणजे एकाच पेपरमध्ये त्यांनी 2 वेळा शेड्यूलवर प्रश्न विचारले आहेत अनुसूचीवर. तर बरोबर आहे. 8व्या अनुसूची हा भाषा संबंधित आणि त्या ठिकाणी सध्या राज्यघटनेमध्ये 22 भाषा त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. तर 22 भाषा या देशाच्या एकंदरीत ऑफिशियल लँग्वेज आहेत. जर कोणी विचारलं भारताला भाषा राष्ट्रीय भाषा आहे तर भारताला कोणतीच राष्ट्रभाषा नाही. का नाही? भारताला 2 वर्किंग लँग्वेजेस आहेत. ज्याला आपण कामकाजाच्या भाषा वर्किंग लँग्वेजेस. तर वर्किंग लँग्वेजेस 2 कोणती हिंदी आणि इंग्रजी. हिंदी अँड इंग्रजी. परंतु जर ऑफिशियल लँग्वेजेस विचारले त्यांनी तर कार्यालयीन भाषा आहेत एकूण 22 जे अनुसूचित 22 मध्ये आहेत. भारताला राष्ट्रभाषा नाही असा राष्ट्रभाषा नॅशनल लँग्वेज देयर इज नो नॅशनल लँग्वेज इन इंडिया. ओन्ली वर्किंग लँग्वेजेस हिंदी आणि इंग्लिश आणि तुमच्या ऑफिशियल लँग्वेजेस एकूण 22 भाषा येतात ज्या की अनुसूची 8 मध्ये येतात. त्यामुळे पहिलं विधान 100% बरोबर आहे. दुसरं विधान त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती अधिनियम 2003 नुसार. आता हे तुम्हाला पाठच पाहिजे मित्र. 4 भाषा त्या ठिकाणी 92वी घटना दुरुस्तीनुसार टाकल्या होत्या. एकंदरीत सुरुवातीला 14च भाषा मूळ राज्यघटनेमध्ये होत्या. एकूण नंतर 21वी घटना दुरुस्ती, त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती, त्यानंतर 92वी घटना दुरुस्ती अशा 3. 21व्या घटना दुरुस्तीनुसार त्यांनी सिंधी भाषा ऍड केली. त्यानंतर 71व्या घटना दुरुस्तीनुसार नेपाळी, कोकणी आणि मणिपुरी, नेपाळी, कोकणी आणि मणिपुरी ऍड केली. त्यानंतर बोडो, सिंधी, मैताली, डोंगरी ह्या 4 भाषा 92वी घटना दुरुस्तीनुसार ऍड केल्या. म्हणजे ह्या मित्रांनो या 3 ज्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत भाषा संबंधीच्या त्या 3 घटना दुरुस्ती तुम्हाला शेड्यूल आणि घटना दुरुस्त्या कलम हे खूप महत्वाचा आयोगाचा वारंवार टॉपिक असतो विचारण्यासाठी आणि तुम्हाला चुकवण्यासाठी. तर या ठिकाणी त्यांनी काय म्हणले कोकणी आणि नेपाळी तर ह्या भाषा 71व्या घटना दुरुस्तीनुसार ऍड झालेल्या आहेत तर ना की 92 घटना दुरुस्ती. आणि हे जरी लक्षात घेतलं मित्र की 92वी घटना दुरुस्तीमध्ये एकूण 4 भाषा ऍड केलेल्या आहेत त्या ठिकाणी 2च दिलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सुद्धा कॉमन लॉजिकवर तुम्हाला हा प्रश्न कट करतात. म्हणजे विधान जे 2 आहे ते चुकीचं आहे. या ठिकाणी मला योग्य फाइंड आउट करायला करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 1 फक्त हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? आता मित्र असे जे प्रश्न असतात ना की ते वन लाईनर मध्ये तुम्हाला येऊन जातात. मुन्शी अय्यंगार सूत्र कशा संबंधित आता हे असे फुल स्टॉप क्वेश्चन असतात. 15 क्वेश्चन मध्ये आयोगाचा एक्झामिनरचा इगो असतो की तो तुम्हाला 15 पैकी 15 का द्यावं? तो 1-2 क्वेश्चन तो त्याच्या इगोवर विद्यार्थी चुकावं ह्यासाठी त्या ठिकाणी फुल स्टॉप. आता हे मी सुद्धा अभ्यास करताना हे कधी आलेलं नव्हतं. तरी सुद्धा असे क्वेश्चन सॉल्व्ह करत असते वेळेस एक तर्क लावायचा असतो की या ठिकाणी काय विचारले त्यांनी मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित मला माहित नाही पण एक लक्षात घ्या मुन्शी जे के एम मुन्शी होते आपल्या स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष होते कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये आणि अय्यंगार बद्दल ते पण त्यामध्येच होते. एक लक्षात घ्या कशाशी संबंधित असू शकते फक्त तुम्ही एक लक्षात घ्या कर समस्या आहे सांप्रदायिक समस्या वरीलपैकी नाही हे तर मी लिहिणारच नाही. काहीतरी अभ्यास केला असेल काहीतरी म्हणून मी वरच्या पैकी म्हणजे नन ऑफ द मी मारणार नाही. मी आता ह्या उरलेल्या 3 पैकी मारेल. आता त्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या आता मी हा टॉपिक प्रश्न कोण्या विषयावर आलाय? राज्यघटनेसंबंधीचा प्रश्न आलाय. म्हणजे कोण्या सेक्शन मध्ये प्रश्न आहे हा? राज्यघटनेत आहे. मग कर समस्या ही राज्यघटनेत प्रश्न आहे का?
हे इकॉनॉमिक्स मध्ये जर आलं तर मी कर समस्या मारला असतं. तर मी हे कर समस्या मारणार नाही. त्यानंतर सांप्रदायिक समस्या आणि भाषा समस्या. त्यामध्ये ह्या 2 मध्ये आता मी खेळणार आहे. एक लक्षात घ्या, राज्यघटनेमध्ये भाषेचा खूप महत्वाचा आहे. एक भाषेसंबंधीच्या च्या अगोदरचा प्रश्न भाषेवर विचारलेला आहे आणि भाषेमध्ये लँग्वेजचा एक सेपरेट टॉपिक आहे आपल्या राज्यघटनेमध्ये. त्यामुळं आणि मी प्रश्नपत्रिका ज्यावेळेस हा प्रश्न राज्यघटनेच्या सेक्शन मधला सोडवतोय, तर मी मारताना काय मारेल? भाषा समस्या हा प्रश्न उत्तर मारेल. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही तर्कनं पुढे गेला पाहिजे. मला हा प्रश्न माहिती नव्हता आणि माहीत असणं अपेक्षित नाही. उद्या त्याने दुसरा काहीतरी विचारतील. तरी सुद्धा मी करेक्ट कडे गेलो. सांप्रदायिक समस्यापेक्षा मला भाषा समस्या, सांप्रदायिक संबंधी असं हे एकदम निगेटिव्ह वाटते ते. त्यापेक्षा मला भाषा समस्या, कारण देशामध्ये लँग्वेजसाठी मोठमोठे त्या ठिकाणी आंदोलनं झालेले होते स्वातंत्र्याच्या काळामध्ये. तर त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास करून हे लँग्वेज इश्यूज बद्दल त्या ठिकाणी त्यांनी रिकमेंडेशन शिफारशी केलेल्या होत्या. त्यामुळं करेक्ट आन्सर माझा भाषा समस्या. तर मित्र अशा पद्धतीने ज्यावेळेस अननोन क्वेश्चन एखादा फुल स्टॉप विचारला जातो, तर घाबरून न जाता पर्याय व्यवस्थित पाहणे आणि त्या ठिकाणी तर्क लावून आपल्याला कशा पद्धतीनं करेक्ट आन्सर पर्यंत जाता. ते कमीत कमी तुम्ही 50 मध्ये तरी येऊ शकता. मग असे 3-4 प्रश्नामध्ये तुम्ही 2 ते 3 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. तर त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या प्रोबॅबिलिटी वाढवत पुढे जायचंय. तर त्यानंतर या 57चं करेक्ट आन्सर आहे भाषा समस्या पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद म्हणजे काय? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. हे तर एकदम फेव्हरेट टॉपिक आहे. 324 सगळ्यांनाच माहित आहे. म्हणजे इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशन नेहमी न्यूजमध्ये असते. कारण एक लक्षात घ्या, भारतासारख्या एवढ्या विशाल देशामध्ये कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये एक निवडणुका होतच असतात आणि निवडणुका म्हणल्यानंतर वादविवाद चर्चेत नेहमी मुद्दे येत असतात. त्यामुळे निवडणूक आयोग हा टॉपिक नेहमी निवडणूक आयोगासंबंधीचं सर्व तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिलं पाहिजे. रिव्हिजन करताना निवडणूक आयोगावर विशेष फोकस करून तुम्ही रिवाइज केले पाहिजेत. या ठिकाणी करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3 आर्टिकल 324. सिंपल क्वेश्चन होता. पुढे चला. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त. आता परत मी ते सांगितलं किंवा निवडणूक आयोगावर 2 प्रश्न. हा प्रश्न 2025 ला का? एक लक्षात घ्या, कारण मागच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका भारतामध्ये 18वी लोकसभा अस्तित्वात आली 2024 मध्ये. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या. त्यामुळे एवढी मोठी पार्श्वभूमी असल्यामुळे तुम्हाला निवडणूक आयोगावर या ठिकाणी प्रश्न. त्यामुळं महत्वाचे. आता पहिली महिला निवडणूक आयुक्त लक्षात असायला पाहिजे. त्यांनी दुसरी विचारली का पहिली विचारली. त्यामुळे महत्वाची आहे ती. त्यामुळे त्यांनी काय विचारले? पहिल्या महिला निर्वाचन आयुक्त कोण? तर व्ही.एस. रमादेवी या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. तर आता अशा ठिकाणी ज्यावेळेस प्रश्न विचारतात ना मित्र, तर मी काय करतो माझं लॉजिक आता, ह्या ठिकाणी मला समजा लक्षातही नाही किंवा अननोन काय विचारलं असतं. तर मी या ठिकाणी काय केलं असतं मित्र, की बघितलं असतं या ठिकाणी बघा काय नाव दिलंय स्वरूप राणी इथं मराठीत टाकतो. स्वरूप राणी दिले, परत कमला नेहरू, त्यानंतर जयललिता आणि व्ही.एस. रमादेवी. आता जयललिता तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते मुख्यमंत्री होत्या. त्यामुळे निवडणूक आयुक्त होण्याचा काही विषय नाही. स्वरूप राणी अशोक कमला. आता एक लक्षात घ्या, जे कॉम्प्रिहेन्सिव्ह असते ना, ते मी आन्सर मारतो. म्हणजे या ठिकाणी आता कॉम्प्रिहेन्सिव्ह काय त्यांचं नाव आहे, वडिलांचं आहे, आडनाव आहे. आता या ठिकाणी हे एकच शब्द आहे. या ठिकाणी एकच आहे. कमला नेहरू. कमला नेहरूच्या वडिलांचं नाव नाही. पण या ठिकाणी कसं पूर्ण सविस्तर नाव आहे. त्या ठिकाणी माझा विषय काय कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉम्प्रिहेन्सिव्हली मी ऑप्शनला चूज करण्याचा माझा कल राहील. त्यामुळे मी व्ही.एस. रमादेवी हा ऑप्शन मारून पुढे जाईल. आणि याचा आन्सर सुद्धा व्ही.एस. रमादेवी असं आहे. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त हे लक्षात घ्या. तुम्ही उगाच काहीतरी चुकीचं करू नका. एकदम सर्वंकष जे पर्याय राहील ना, ते पर्याय आपल्याला चूज करायचं आहे. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 2. पुढचा क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? तर काय म्हणते राज्य विधिमंडळ. तर आता एक लक्षात घ्या, आर्टिकल 22 हे मूलभूत हक्काचे आहेत. हे सुद्धा धार्मिक स्वातंत्र्याचे आहेत. 380 परत हे 168. तर कोणता असायला पाहिजे मित्र? 168 राज्य विधिमंडळ सॉरी 168 हे राज्य विधिमंडळासंबंधीचं आहे. जे तरतूद की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे स्टेट असेंब्ली जी आहे आपली जे लेजिस्लेचर आहे स्टेटचं विधिमंडळ ते कशाने कॉन्स्टिट्यूट होते? तुमची विधान परिषद असेल आणि विधानसभा असेल. ह्या 2 सभागृहानं तुमचं विधानमंडळ बनते. असं या ठिकाणी कलम 168 आणि हे बघा कन्फ्यूज करायला त्यांनी क्लोज ऑप्शन सुद्धा दिले का म्हणजे सेम कॅटेगरीचे क्वेश्चन. त्या ठिकाणी 167, 169 असे जवळचे ऑप्शन दिले का? एक बघा एक ऑप्शन 22 आहे, एक 380 एकदम लांबचा आणि हे 25. म्हणजे क्लोज ऑप्शनच नाहीत. म्हणजे 168 तुम्हाला माहिती आहे की सुरू होतात तिथूनच विधिमंडळाचे. याच ठिकाणी जर तुम्हाला 169, 167 हे जर पर्याय दिले असते ना, बळाबळ सगळ्यांचे बळी गेले असते. म्हणजे खूप लोक या ठिकाणी चुकले असते. म्हणजे एक्झामिनरला म्हणायचं तुला घेऊ मार्क. तर हा प्रश्नाचे मार्क घेता येत नसेल ना, तर मग आपल्याला खूप गांभीर्याने विचार करावा लागेल. तर या ठिकाणी 60चं उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला? आता महाधिवक्ता म्हणजे काय? ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असतो.
म्हणजे आता ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे देशामध्ये न्याय व्यवस्था ही स्वतंत्र असते आणि फॉर एक्झाम्पल एखाद्या नागरिकाला अन्याय होत असेल आणि त्यांना राज्याला कंप्लेंट करायची असेल तर तो राज्याला कडेच कंप्लेंट करू शकतो का? तर तो न्याय व्यवस्थेत जाऊ शकतो कारण न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे. ती राज्य सरकारला सुद्धा धडा शिकवू शकते. मग त्या ठिकाणी मग एखादी केस राज्य सरकार विरुद्ध किंवा प्रशासनाविरुद्ध एखादी केस जर त्या ठिकाणी आली असेल, त्या ठिकाणी सरकारची बाजू कोर्टात मांडण्यासाठी जो वकील असतो, तो त्याला म्हणतात ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हणजे राज्याचा अधिवक्ता, महाधिवक्ता. तर आणि त्याची नेमणूक हा राज्याचा राज्यपाल करत असतो, गव्हर्नर. साहजिक आहे राज्याचा गव्हर्नर का करतो? कारण तो राज्याचा हेड ऑफ स्टेट असतो. म्हणजे तो नामधारी प्रमुख असतो आणि त्याच्याच नावे सगळे कामकाज. जरी मुख्यमंत्री वास्तविक जरी असतील, तरी कागदोपत्री जे नाव जे यांचं लागते, कोण निर्णय घेतला जर मुख्यमंत्र्यांनी जरी निर्णय घेतला, तरी कागदोपत्री कोण निर्णय घेतला असं जर असेल, तर ते राज्यपालांच्याच नावे या देशाचा राज्याचा कारभार चालत असतो. आणि त्यामुळे त्यांची नेमणूक जे ॲडव्होकेट जनरल असतात, ते राज्याचे त्यांची नेमणूक गव्हर्नर हे करत असतात. तर संबंधित 61 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? आता हे तुम्हाला तर माहिती आहे राज्य विधिमंडळ 2 सभागृहांना बनलेले असते. एक असते तुमची विधानसभा आणि दुसरं असते विधान परिषद. परंतु विधान परिषद ही छोट्या राज्यांमध्ये अस्तित्वात नसते कारण एकंदरीत तेवढा खर्च करायचा जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट मोठी असते त्यामुळे मोठ्या राज्यांमध्येच विधान परिषद अस्तित्वात आहे. सध्या विधान परिषद तुमची कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, तेलंगणा, उत्तर प्रदेश. हे पाठचं पाहिजे मित्र कारण हे 6-7 राज्य आहेत आणि एवढ्या राज्यांमध्येच या ठिकाणी सध्या तुमची विधान परिषद अस्तित्वात आहे. त्यामुळे युनिक आहेत, खूप जास्त नावं नाहीत. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात मेन महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये तर आहेच. आता या ठिकाणी गुजरातमध्ये नाही मित्र छोटं राज्य आहे. आता हे बघा केरळ एकदम छोटं राज्य आहे. गुजरात, ओडिशा ह्या राज्यांमध्ये नाहीये, छोटे राज्य आहेत. बाकी हे बऱ्यापैकी हे मोठेच राज्य आहेत बघा मित्र. आता हे बघा त्रिपुरा राज्यासारख्या ठिकाणी राहणं अपेक्षित आहे का? छोट्या राज्यांमध्ये नाहीये. म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही एलिमिनेट करून जाता. म्हणजे जरी लॉजिक लावता आले. ते राज्य आंध्र प्रदेश मोठा आहे, बिहारही खूप मोठा आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र, तेलंगणा. आता बघा तेलंगणा तसं बघायला तर छोटं राज्य आहे. परंतु मित्रहो हे विभाजनाच्या पूर्वी तेलंगणा, आंध्र प्रदेश एकत्र राज्य असल्यामुळे खूप मोठं राज्य होतं. त्यामुळे तिथं अगोदर असं आणि त्यामुळे आता ते विभाजन जरी झालं, तर ती विधान परिषद बरखास्त वगैरे झाली नाही, चालू आहे सध्या. भविष्यात ते पण निर्णय घेऊ शकतात. चालू आहे आता चालू आहे. बंद करायला कोणाची समजा पॉलिटिकल विल नसेल, त्यामुळे चालू आहे सध्या. बाकीचे राज्य सर्व मोठे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. पुढचं घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेचे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे? आताच मी अगोदरच्या प्रश्नात सांगितलं मित्र की राज्याचा कार्यभार हा राज्यपालाच्या नावे चालतो. तोच हेड ऑफ स्टेट असतो. त्याच्याच नावे सगळे कामकाज होतात, आदेश होतात. जरी कोणी विचारलं की महाराष्ट्राचा हा निर्णय कोण घेतला तर तो राज्यपालाच्याच नावे असतो. म्हणजे असं समजा मित्र शेत कसणारा दुसरा माणूस आणि 7/12 हा तिसरा नावे. म्हणजे कारभार हा ऍक्च्युअल मध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ करते. परंतु नावे मात्र राज्यपालाच्या नावे कारभार चालत असतो. म्हणजे 7/12 या ठिकाणी राज्यपालाचा असतो आणि कसणारा जो असतो तो मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ अशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी काय ऑल एक्झिक्युटिव्ह पॉवर्स कोणाकडे असतात? गव्हर्नर ते राज्यपालाकडे निहित असतात. सर्व अधिकार तुमचे कार्यकारी अधिकार. त्यामुळं 63 नंबरचा पर्याय क्रमांक 2 हे आन्सर आहे. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती डॅशद्वारे होते. परत बघा आता जिल्ह्याचे न्यायाधीश जे असतात. एक लक्षात घ्या मित्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे होते. मग आता एक लक्षात घ्या, जर जिल्हा न्यायाधीश कोणाकडून अपेक्षित आहे? राज्यपालाकडून. तुम्ही साहजिक जर राष्ट्रपती, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची करत असेल, तर जिल्हा न्यायाधीशाची कोण करेल? राज्यपाल करेल. ऑब्व्हियस आहे. द गव्हर्नर ऑफ द स्टेट. राज्याचे राज्यपाल. मुख्यमंत्री तर तुम्हाला मी सांगतो, मुख्यमंत्री फक्त तो वास्तविक काम करतो, त्याच्या नावे काहीच नसते. जिथं बी नाव आला, तो राज्यपाल येतो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी राज्याचं लोकसेवा आयोगाचा काहीच संबंध नाही. आणि एक लक्षात घ्या, राज्य लोकसेवा आयोग फक्त शिफारस करते मित्र ही आता फॉर एक्झाम्पल आता माझी निवड झालेली उदाहरणामध्ये. लोकसेवा आयोगाने शासनाला शिफारस केली, की माधव चिंतमवाड ह्या व्यक्तीस ह्या पदावर शिफारस करीत आहे. राज्य शासन माझी नियुक्ती नाकारू शकते मित्रहो. त्यामुळं लोकसेवा आयोग हे शिफारस करणं म्हणजे फक्त शिफारस करणारी यंत्रणा आहे. ती नेमणूक करणारी यंत्रणा नाही. नेमणूक हे राज्य शासनच करते. त्यामुळे हे हे फक्त शिफारस करणारे त्यामुळे संबंधच नाही आणि राज्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे नेमणूक वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ना मित्र हे प्रशासकीय गोष्टी आहेत. त्यामुळे न्याय व्यवस्था ह्या गोष्टीमध्ये पडत नाही. न्याय व्यवस्था फक्त नेमणूक केल्यानंतर न्याय निवाडा करणे. तर नेमणुकीचं काम हे न्याय व्यवस्था घेत नाही. म्हणजे उच्च न्यायालय कोण येणार? राज्यपाल. नेमणुकीसंबंधी बऱ्यापैकी अधिकार हे राज्यपालाकडे असतात. त्यामुळे 64 चा आन्सर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये
घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले. आता एक लक्षात घ्या मित्र, उच्च न्यायालयाबद्दल विचारले त्यांनी. उच्च न्यायालय प्रत्येक राज्याला किंवा एकपेक्षा 2 राज्याला, आता फॉर एक्झाम्पल आपलं बॉम्बे हायकोर्ट आहे, ते गोव्यासाठी पण चालते. तुमचं दादरा नगर हवेलीसाठी पण आहे. महाराष्ट्रासाठी पण आहे. तर या ठिकाणी आता तुम्ही पहा, उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या टॉपिकवर आयोग नेहमी प्रश्न विचारताना दिसते. कारण आपण आता स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम देतोय. स्टेट गव्हर्नमेंटचा संबंध हा उच्च न्यायालयाशी वारंवार येणार आहे. तर त्यामुळे त्या संबंधीची तुम्हाला बेसिक कॉन्स्टिट्यूशनल माहिती असणं अपेक्षित आहे. तर अभिलेख न्यायालय, आता कोर्ट ऑफ रेकॉर्ड जे काय असते मित्र विचारण्याचे. न्यायालय कोणतंही आपलं जे कामकाज करत असताना ते रेकॉर्ड करून ठेवत असते. आणि फॉर एक्झाम्पल एखाद्या केसचा जजमेंट आयोगाने न्याय निवाडा दिला, न्याय निर्णय दिला, त्यानंतर तशीच केस भविष्यामध्ये जर आली, तर न्यायालय मागच्या केसचा आधार घेऊन तुम्हाला त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला तो न्याय निर्णय हा मान्य करून कामकाज करण्याचा अधिकार मिळतो. तर ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड असते. न्यायालय ते रेकॉर्ड जतन करत असते. आणि आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो आजही 1973चा केशवानंद भारती केसचा न्यायनिवाडा आजही आपण मानतो. तर कशामुळे मानतो, तर कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. ते न्यायव्यवस्था कशी आहे? अभिलेख न्यायालय आहे ते. त्यामध्ये न्याय निवाडा झालेला आहे. जोपर्यंत पुढील आदेश, आता फॉर एक्झाम्पल केशवानंद भारती केसमध्ये 13 जजेसचं बेंच होतं. जोपर्यंत पुढचा केशवानंद भारती जजमेंट आता तोपर्यंत लागू राहील, जोपर्यंत पुढील न्यायालयाने 15 जजचं बेंच बसून तो न्यायनिवाडा बदलत नाही. म्हणजे मोठ्या बेंचच्या जजनं बेंच मागचा न्यायनिवाडा जोपर्यंत खारिज करत नाही, तो न्यायनिवाडा हा मानला असतो आणि तो लागू असतो. त्यामुळं, आणि हे कशाहून, तर कोर्ट ऑफ रेकॉर्ड असतो तो. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण कोणत्याही जजमेंटचा उल्लेख करतो, की ह्या जजमेंटमध्ये असं झालं, त्या जजमेंटमध्ये तो प्रकार झाला. तर ते कशामुळं? कोर्ट ऑफ रेकॉर्ड. तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. हायकोर्ट सुद्धा कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. तर त्यामुळं, आणि हे बघा आता ह्याचा आर्टिकल कुठं मेन्शन आहे? 215 मध्ये कोर्ट ऑफ रेकॉर्डचं मेन्शन आहे हायकोर्टाचं. हे आता आर्टिकल बघा क्लोज आहेत. 15, 16, 17, 18 म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला पाठच पाहिजे. म्हणजे हायकोर्टा संबंधीचे आर्टिकल महत्त्वाचे आहेत, पाठ असले पाहिजेत. आता हे खूप क्लोज ऑप्शन आहेत. म्हणजे अशा ठिकाणी आयोग म्हणले, की बारीक ज्याला माहिती आहे त्याच ठिकाणी. म्हणजे अशा ठिकाणी चुकण्याची शक्यता जास्त असते. आणि स्पेसिफिक तुम्हाला 15 बी माहित पाहिजे, 16, 17, 18 क्लोज ऑप्शन आहेत. पण कोर्ट ऑफ रेकॉर्ड जे आहे, ते खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. त्यामुळं हे नेहमी वारंवार, आणि मला वाटतं हे पी-वाय-क्यू मध्ये 2-3 वेळेस अगोदर सुद्धा विचारलं. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. अ, ह्या या माध्यमातून तुम्हाला कळाले 65 चा आन्सर पर्याय क्रमांक 1 आहे. तर अशा पद्धतीने मित्र आज आपण राज्यघटना जे कंबाईन 2024 ची जी झाली होती 2 फेब्रुवारीला, त्या पेपरचे आपण राज्यघटनेच्या 15 प्रश्नांचे विश्लेषण एकंदरीत घेतले आहे. यामधून तुम्हाला लक्षात आलं असेल, की एकंदरीत पी-वाय-क्यूचं महत्त्व काय आहे? एखादा अननोन प्रश्न असेल तर कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर आपण ही अशीच सीरीज येणाऱ्या काळामध्ये चालू करू. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण प्रश्नपत्रिकेचा, विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत आपण कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका, कारण अभ्यास बरेच आपली मुलं करतात, परंतु हा ॲक्सेस त्यांना नाही. तर माझ्या पद्धतीने मला जेवढं देता येईल, मी तेवढं तुम्हाला देईल. अ, अशा पद्धतीनं आणि नेक्स्ट आपण सीरीज घेऊन येऊ. थँक यू सो मच.